लंगडी या खेळाकडे कधीही व्यावसायिक किंवा स्पर्धात्मक खेळ म्हणून पाहिलं गेलं नाही. बालपणी खेळण्याचा खेळ असाच समज लंगडी या खेळाबद्दल अधिक आहे. मात्र आता ही समजूत मोडीत निघू शकते, कारण लंगडीला आता आंतरराष्ट्रीय विश्व खुलं झालंय. पहिल्या आशियाई लंगडी स्पर्धेचं आयोजन बँकॉक इथं केलं जाणार असून या स्पर्धेत एकूण 6 देश सहभागी होणार आहेत. भारतासह पाकिस्तान, बांगलादेश, थायलंड, मलेशिया आणि नेपाळ या देशांच्या टीम्स आपल्याला लंगडी खेळताना दिसतील. तर अमेरिका, सिंगापूर, घाना आणि फिलिपाईन या देशाचे क्रीडा प्रतिनिधी लंगडी खेळ समजून घेण्यासाठी आणि त्यांच्या देशात प्रसार करण्याच्या उद्देशानं उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे या स्पर्धेत महाराष्ट्राच्या एकूण 8 खेळाडूंचा सहभाग असून पुरुष आणि महिला कॅप्टन हे महाराष्ट्राचेच आहेत. भारताला मी रिप्रेझेंट करणार आहे तर मला खूप असा अभिमान वाटतोय. आमची टीम पण खूप चांगल्या प्रकारे तयार झालेली आहे आणि आमचा कॅम्प आहे कोलकाताला होणार आहे. तर प्रत्येकाला त्याची जबाबदारी दिली जाणार आहे की कोण किती खेळणार आहे, कोणाला कशा प्रकारे खेळायचं आहे, ज्याच्यानी भारताला खूप चांगल्या पातळीवरती प्लेस मिळेल. एवढेच नव्हे तर 2 रेफरी आणि 1 कोचही महाराष्ट्राचेच आहेत. यापूर्वी नेपाळ आणि भूतान हे 2 दौरे केले होते. ॲज अ रेफरी म्हणून तिकडे आम्ही चांगलं काम केलं होतं. माझ्याबरोबर पुण्याचे संजय गीते हे सुद्धा माझ्याबरोबर यावेळेला बँकॉकला असणार आहेत. आणि एक म्हणजे आम्ही आंतरराष्ट्रीय पंचपरीक्षा पास केलेली आहे, म्हणून ही आम्हाला संधी मिळते. भारताच्या पुढाकारामुळे या स्पर्धेचं एवढ्या मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात येत असून आयोजकांना या स्पर्धेद्वारे लंगडीचा चांगला प्रसार होईल अशी आशा वाटते. सरकारकडनं आम्हाला अपेक्षित आहे काही आम्हाला याच्यात हा आपला खेळ आहे. शेवटी हा महाराष्ट्रीयन खेळ आहे, भारताचा खेळ आहे. त्याच्यामुळे ह्याला जर सहकार्य मिळालं तर आणखीन आमचं जोरात आमची जी प्रगती आता आहे ती आणखी जोरात सुरू होऊ शकते. आता ही पहिली आशियाई लंगडी स्पर्धा यशस्वी हो आणि आपल्या मातीतील खेळाला आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठा लाभावी अशीच अपेक्षा बाळगूयात. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.